असं होऊ शकतं की तुमच्या शुगरसाठी केलेल्या रक्ताच्या सगळ्या तपासण्या या आज नॉर्मल असतील, पण पुढे येणाऱ्या 10 वर्षात तुम्हाला डायबिटीज डायग्नोज झाला. असं तेव्हा होतं जेव्हा आपल्या शरीरात इन्सुलिन रेझिस्टन्स सुरू झालेला असतो. डायबिटीज होण्याच्या बऱ्याच वर्षांआधीपासूनच इन्सुलिन रेझिस्टन्स शरीरात सुरू होऊ शकतो, पण हा रिव्हर्स सुद्धा करता येतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच विषयावर सोप्या भाषेत चर्चा करणार आहोत, ज्यामुळे ही खूप महत्त्वाची माहिती सर्वसामान्य नागरिकांना अगदी सहजपणे समजू शकेल. आपण बघूया इन्सुलिन म्हणजे काय. इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणजे नेमकं काय असतं, तुम्हाला कसं समजेल की तुम्हाला इन्सुलिन रेझिस्टन्स आहे की नाही आणि तुम्ही किती रिस्कमध्ये आहात. आपण एक छोटीशी चाचणी करून बघणार आहोत. या चाचणीच्या स्कोअरने तुम्हाला अंदाज येईल की तुम्ही स्वतः इन्सुलिन रेझिस्टन्सच्या किती रिस्कमध्ये आत्ता सध्याला आहात. संपूर्ण व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका आणि मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. इन्सुलिनचं शरीरात नेमकं काम काय असतं? नंबर 1, मेंदूला ग्लुकोज पोहोचवणे. नंबर 2, फॅटला तोडणे. नंबर 3, जेवण पचवणे. नंबर 4, प्रोटीन बनवणे. नमस्कार मंडळी, मी डॉक्टर पूजा, फाउंडर ऑफ डॉक्टर पूजाज होमिओपॅथी क्लिनिक, कोथरूड, पुणे. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत करते. दर आठवड्याच्या शुक्रवारी होमिओपॅथी या युनिक सायन्सबद्दल आणि त्याचबरोबर स्किन केअर, हेअर केअर, हेल्थ केअर, चाइल्ड केअर, पेट्स केअर, फिटनेस आणि न्यूट्रिशन अशा वेगवेगळ्या विषयांवर माहितीपूर्ण व्हिडिओज घेऊन मी येत असते. जर तुम्हाला सुद्धा या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण हे सगळे व्हिडिओज अत्यंत सोप्या पद्धतीने आपल्या मराठी भाषेत मांडण्यात येणार आहेत. सगळ्यात आधी समजून घेऊ की इन्सुलिन म्हणजे नेमकं काय आणि हे आपल्या शरीरात नेमकं काय काम करतं. इन्सुलिन हे एक संप्रेरक म्हणजेच हॉर्मोन आहे, जो पॅनक्रियाज नावाच्या ग्रंथींमध्ये शरीरात तयार होतो. ही ग्रंथी आपल्या पोटात असते. इन्सुलिन का तयार होतं? जेव्हा आपण जेवतो ते जेवण आपल्या पोटात जाऊन पचतं आणि या पचन क्रियेमुळे आपल्या रक्तात ग्लुकोज पोहोचतं आणि ही रक्तामधली साखर म्हणजेच ग्लुकोज पॅनक्रियाजमध्ये पोहोचून तिथे इन्सुलिनचं सिक्रिशन करतं, म्हणजेच इन्सुलिन तयार करण्याचं काम सुरू करतं. आता या इन्सुलिनचं काम काय असतं बरं? इन्सुलिनचं काम हे असतं की ही जी काही साखर किंवा ग्लुकोज रक्तात वाढलेली आहे तिचा योग्य वापर करण्यासाठी तिला शरीरातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये पोहोचवणे, ज्यामुळे शरीराचं कामकाज छान सुरू राहील, शरीराला ऊर्जा मिळेल. इन्सुलिन ही साखर वेगवेगळ्या स्नायूंना, लिव्हर म्हणजेच यकृताला आणि फॅटी टिश्यूजला पोहोचवण्याचं काम करतं. या व्यतिरिक्त इन्सुलिन हा एक ॲनाबॉलिक हॉर्मोन आहे, म्हणजेच हा आपल्या शारीरिक वाढीसाठी उपयोगी येणारा हॉर्मोन आहे. म्हणून हा हॉर्मोन आपल्या शरीरात चरबी म्हणजेच फॅट बनवण्याचं काम करतो. जी जास्तीची साखर असते तिला फॅटमध्ये कन्वर्ट करून साठवून ठेवतो आणि आपल्या शरीरात प्रोटीन सुद्धा बनवतो. इन्सुलिन हॉर्मोन जास्तीची साखर शरीरात लिव्हरमध्ये ग्लायकोजेनच्या फॉर्ममध्ये साठवून ठेवतो, कारण जेव्हा गरज लागेल तेव्हा त्याचा वापर करता येईल. इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणजे काय? खूप सोप्या शब्दात सांगायचं म्हणजे रेझिस्टन्सचा अर्थ होतो अडथळा येणं, म्हणजेच इन्सुलिनच्या कामात अडथळा येतोय. जे काम इन्सुलिन आधी व्यवस्थित करत होतं ते आता करत नाहीये. पण असं होतंय का ते आपण समजून घेऊ. इन्सुलिनचं काम काय असतं ते मी तुम्हाला आत्ताच समजवलं. जे ग्लुकोज शरीरात येणारे त्याला शरीरातल्या मसल्समध्ये, फॅट टिश्यूजमध्ये किंवा लिव्हरपर्यंत पोहोचवणे. एक सोपं उदाहरण देऊन समजवण्याचा प्रयत्न करते. समजा आपल्या शरीरातल्या प्रत्येक पेशीला एक छोटंसं कुलूप लावलेलं आहे. पेशींवरचे इन्सुलिन रिसेप्टर्स म्हणजेच कुलूप आणि त्या कुलुपाची चावी म्हणजे इन्सुलिन. आपण जेवतो, त्यातून मिळालेली साखर पेशींच्या आत जायला तयार असते, पण कुलूप उघडेपर्यंत ती आत जाऊ शकत नाही. मग पॅनक्रियाज इन्सुलिन नावाची चावी बनवतात आणि या इन्सुलिन नावाच्या चावीनं हे कुलूप लगेच उघडतं.
आणि रक्तामधली साखर पेशींच्या सेल्सच्या आत प्रवेश करू शकते. मग या सेल्स ग्लुकोजचा वापर एनर्जी म्हणजेच शारीरिक ऊर्जा निर्माण करण्यासाठी करतात. आता शरीरात इन्सुलिन तर आहे, पण पेशींवरचे इन्सुलिन रिसेप्टर्स म्हणजेच कुलूप नीट कामच करत नाही, ते गंजले. यालाच म्हणतात इन्सुलिन रेझिस्टन्स. कुलूपच खराब झालंय, त्यामुळे चावीचा उपयोगच होत नाहीये आणि पेशींचं दारच उघडत नाहीये. म्हणून सगळी साखर आता रक्तात वाढायला सुरुवात होते. हे पाहून पॅनक्रियाज अजून जास्त इन्सुलिन तयार करतं, कारण त्याला वाटतं की इन्सुलिन कमी पडतंय. परंतु इथे समस्या इन्सुलिनची नसून रिसेप्टर्सची असल्यामुळे रक्तातली साखर वाढते आणि जास्त इन्सुलिनमुळे शरीरात चरबी साठण्याचा वेगही वाढतो. आणि दुसरं म्हणजे तुम्ही जर प्रमाणापेक्षा जास्त अन्न खाता, जास्त कार्बोहायड्रेट्स, फ्री शुगर खाताय, त्यामुळे रक्तात साखरेचं प्रमाण खूप वाढणार. या साखरेला शरीरात कामाच्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी जास्त इन्सुलिनची गरज पडणार, कारण त्याचा लोड, त्याचं काम वाढलंय. त्यामुळे तुम्ही जेवढं जास्त जेवणार तेवढं जास्त इन्सुलिन तयार होणार. हे वाढलेलं इन्सुलिन काय करणार? जास्तीची साखर शरीरात चरबीच्या स्वरूपात साठवून ठेवायला सुरुवात करणार आणि तुम्ही हळूहळू जाड होणार. इन्सुलिन ही जास्तीची साखर आपल्या मसल्समध्ये सुद्धा पाठवण्याचं काम करत होतं, पण तुम्ही या मसल्सचा, स्नायूंचा योग्य वापरच करत नाहीये. तुम्ही बैठी जीवनशैली, सेडेंटरी लाईफस्टाईल जगता आहात. या स्नायूंचा योग्य वापर, व्यायाम न केल्यामुळे इन्सुलिन सुद्धा ही साखर मसल्समध्ये पाठवण्याचं काम बंद करतं, कारण मसल्समधले इन्सुलिन रिसेप्टर्स कमी व्हायला लागतात. त्यामुळे आता शरीरात होतंय काय? जास्त खाल्ल्यामुळे जास्त इन्सुलिन बनायला लागले आणि फॅट म्हणजेच चरबीच्या स्वरूपात शरीरात साठायला सुद्धा लागले. तुमच्या स्नायूंमध्ये सुद्धा साखर जाण्याचं प्रमाण हे कमी झालंय. हे सगळं शरीराचं नॉर्मल कामकाज सुरू आहे. अजून इन्सुलिन रेझिस्टन्स आलेला नाहीये. इन्सुलिन रेझिस्टन्स आपण तेव्हा म्हणतो जेव्हा हे शरीराचं नॉर्मल पण ओव्हरलोडेड कामकाज हळूहळू ठप्प व्हायला, फेल व्हायला सुरुवात होते. आता हे मेकॅनिझम, हे कामकाज फेल कसं होणार, बंद कसं पडणार, हे समजून घेऊ. सगळ्यात पहिलं म्हणजे आता शरीरात इतकी जास्त इन्सुलिनची डिमांड वाढली आहे की इन्सुलिन बनवणाऱ्या ग्रंथींवर या कामाचा लोड येऊन येऊन ती खराब व्हायला सुरुवात झाली आणि त्या ग्लँडने म्हणजेच पॅनक्रियाजने इन्सुलिन बनवण्याचं काम आता बंद करून टाकलंय. त्यामुळे आधी शरीरात जास्त बनणारं इन्सुलिन आता कमी झालं. दुसरी गोष्ट म्हणजे हे इन्सुलिन ग्लुकोजला मसल्सच्या आत पाठवत होतं, ते आता बंद केलंय, कारण तुम्ही मसल्सचा पुरेपूर वापर करत नाहीये. तिसरी गोष्ट म्हणजे शरीरात जे फॅट साठलंय, जी चरबी साठलीये इतक्या मोठ्या प्रमाणात, ते सुद्धा बऱ्याच काळापासून, ज्याचा दुष्परिणाम हा होतो की शरीर वेगवेगळे केमिकल्स, टॉक्सिन्स बनवायला सुरुवात करतं, जे शरीराला सूज, इन्फ्लमेशन आणतंय. आणि इन्सुलिन आता त्या फॅट सेल्समध्ये सुद्धा काम करत नाहीये. तिथे सुद्धा साखर, ग्लुकोज पाठवणं बंद झालंय. चौथं म्हणजे लिव्हरमध्ये इन्सुलिन जाऊन आपल्या शरीराला लागणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टी साठवण्याचं काम करत होतं, ते सुद्धा आता बंद झालंय. त्यामुळे हळूहळू झालंय हे की एकतर इन्सुलिन बनणं कमी झालंय आणि इन्सुलिन जिथे जिथे शरीरात काम करत होतं, मसल्समध्ये, फॅटमध्ये, लिव्हरमध्ये, तिथे त्याने काम करणं बंद केलं. कारण शरीरात एक इन्फ्लमेशनची, सूज आणणारी प्रोसेस सुरू झाली. असं व्हायला लागल्यामुळे जी साखर शरीरातून बाहेर जाणं अपेक्षित आहे ते होणार नाही आणि रक्तामधल्या साखरेचं प्रमाण वाढायला सुरुवात होणार. जेव्हा ही रक्तातली साखर एका प्रमाणापेक्षा जास्त वाढेल तेव्हा आपण म्हणतो की ही व्यक्ती प्री डायबिटिक आहे. पण तुमच्या प्री डायबिटिक आणि डायबिटिक होण्याच्या बऱ्याच वर्षांआधीपासूनच तुमच्या शरीरात इन्सुलिन रेझिस्टन्स हा सुरू झालेला असतो. त्याची सुरुवात झालेली असते, जे तुम्हाला स्वतःला सुद्धा समजू शकतं जर याच्या लक्षणांची माहिती असेल तर. इन्सुलिन रेझिस्टन्सची लक्षणं कोणती असतात हे आता आपण समजून घेऊ.
खूपच सोपं आहे. मी तुम्हाला आत्ताच सांगितल्याप्रमाणे इन्सुलिनचं जे काम होतं ते काम सगळं बंद पडलंय. त्यामुळे त्याला अनुसरूनच सगळी लक्षणं आपल्याला दिसणार आहेत. पहिलं, वजन वाढणे. कारण बऱ्याच वर्षांपासून इन्सुलिनने हळूहळू तुमच्या शरीरात चरबी साठवली आहे. त्यामुळे तुम्ही जाड होणार. नंबर 2, मसल्समध्ये साखर जात नाहीये. त्यामुळे तुम्हाला सतत थकवा जाणवेल, एनर्जी कमी असल्यासारखं वाटेल. नंबर 3, भूक सारखी लागणार आहे. जास्त भूक लागल्यामुळे खाल्लं पण जास्त जाईल, पण तुमचं पोट मात्र भरणार नाहीये. का? कारण रक्तात तर साखर जास्त आहे, पण तिचा वापर शारीरिक ऊर्जा निर्माण करण्यासाठी होणार नाही. त्यामुळे भूक लागतच राहील, पण सटायटीचं फिलिंग येणार नाही. नंबर 4, शरीरात इन्फ्लमेशन असल्यामुळे एक्स्ट्रीम फटीग, थकवा, लो एनर्जी, वीकनेस सतत वाटत राहील, फ्रेश वाटणार नाही. नंबर 5, इन्सुलिन एक ॲनाबॉलिक हॉर्मोन असल्यामुळे तो आपल्या स्किनचं थिकनिंग वाढवतो. त्यामुळे तुम्ही बघाल मानेजवळची त्वचा जाडसर आणि गडद काळपट दिसायला सुरुवात होते. अंडर आर्म्सची स्किन डार्क होते. स्किन टॅग्स पण पाहायला मिळतात. जर अशी लक्षणं कोणामध्ये दिसत असतील तर याचा अर्थ हा होतो की शरीरात इन्सुलिन रेझिस्टन्स आलेला आहे. हे झाले क्लिनिकल सायन्स. लॅब टेस्टमध्ये काय बघायला मिळेल? फॅटी लिव्हर बघायला मिळेल, लिपिड प्रोफाईल नॉर्मल नसेल, शुगर रेंज जास्त दिसेल, तुम्ही प्री डायबिटिक किंवा डायबिटिक रेंजमध्ये आले असाल. स्त्रियांमध्ये PCODची लक्षणं दिसतात. इवन हाय ब्लड प्रेशर सुद्धा दिसतं. जर तुम्हाला डाऊट असेल तुमचं एकंदर लाईफस्टाईल आणि लक्षणं बघून की मला इन्सुलिन रेझिस्टन्स असण्याची शक्यता आहे, तर आजच अलर्ट व्हा. इन्सुलिन रेझिस्टन्स रिव्हर्स करता येतो. कारण एकदा जर तुमच्या शरीराचं कॉम्पेन्सेशन पूर्णपणे फेल झालं आणि डायबिटीस झाला तर त्याला रिव्हर्स करणं, त्याची भरपाई करणं मुश्किल होतं. चला आता तपासून बघूया की येणाऱ्या 10 वर्षात तुम्हाला प्री डायबिटीस किंवा डायबिटीस होण्याची शक्यता किती आहे. लो, मीडियम की हाय? या स्कोअरला इंडियन डायबिटीस रिस्क स्कोअर IDRS असं म्हणतात. यासाठी तुम्हाला 4 गोष्टी माहिती असल्या पाहिजेत. नंबर 1, तुमचं वय. जर तुमचं वय 35 वर्षांपेक्षा कमी असेल तर स्कोअर 0 आहे. 35 ते 50 वर्ष आहे तर स्कोअर 20 आहे आणि 50 वर्षांपेक्षा जास्त आहे तर स्कोअर 30 आहे. दुसरं, कमरेचा घेर. हा तुम्हाला अंदाजे तुमच्या नाभीभोवती मोजून घ्यायचा आहे. पुरुषांमध्ये कमरेचा घेर 90 सेंटीमीटरपेक्षा कमी असेल आणि स्त्रियांमध्ये 80 सेंटीमीटरपेक्षा कमी असेल तर स्कोअर 0 आहे. पुरुषांमध्ये कमरेचा घेर 90 ते 99 सेंटीमीटर आहे तर स्कोअर 10 आहे. स्त्रियांमध्ये जर 80 ते 90 सेंटीमीटर आहे तर स्कोअर 10 आहे. पण जर पुरुषांमध्ये हा घेर 100 सेंटीमीटरपेक्षा जास्त आणि स्त्रियांमध्ये हा घेर 90 सेंटीमीटरपेक्षा जास्त असेल तर स्कोअर 20 आहे. तिसरं, फिजिकल एक्सरसाइज. फिजिकल ॲक्टिव्हिटी खूप कमी आहे, बैठी जीवनशैली आहे तर स्कोअर 30 आहे. जर तुम्ही आठवड्याला 150 मिनिटांपेक्षा जास्त एक्सरसाइज करत असाल तर स्कोअर आहे 0. नंबर 4, फॅमिली हिस्ट्री ऑफ डायबिटीस. जर तुमचे दोन्ही पालक डायबिटिक नाहीत तर स्कोअर आहे 0. जर दोघांपैकी एक पालक, आई किंवा वडील डायबिटिक असतील तर स्कोअर आहे 10. आणि जर तुमचे दोन्ही पालक डायबिटिक असतील तर स्कोअर आहे 20. जर तुम्ही या प्रत्येक प्रश्नाच्या स्कोअरची बेरीज कराल तर याची टोटल 0 ते 100च्या मध्ये येईल. जर तुमचा टोटल स्कोअर 30 पेक्षा कमी असेल तर याचा अर्थ हा आहे की येणाऱ्या 10 वर्षात तुम्हाला डायबिटीस किंवा प्री डायबिटीस होण्याची रिस्क ही खूप कमी आहे. जर तुमचा स्कोअर 30 ते 50च्या मध्ये असेल तर रिस्क मॉडरेट आहे. पण जर स्कोअर 60 किंवा त्यापेक्षा जास्त आला असेल तर तुम्हाला येणाऱ्या 10 वर्षात डायबिटीस किंवा प्री डायबिटीस होण्याची रिस्क ही खूप जास्त आहे. तुमचा स्कोअर काय आला हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर तुमच्या शरीरात इन्सुलिन रेझिस्टन्स येण्याची सुरुवात झाली असेल
किंवा तुम्ही प्री डायबिटीसच्या स्टेजमध्ये असाल तर याला रिव्हर्स कसं करायचं. एकदम सोपं आहे. जसा प्रॉब्लेम सुरू झाला होता तसाच रिव्हर्स होतो. ज्या गोष्टी केल्याने हे सुरू झालं होतं त्या गोष्टी बंद करायच्या. कशी बरं सुरुवात झाली होती? नंबर 1, एक्सेस कार्बोहायड्रेट्स असणारं म्हणजेच जास्त कार्बोदक असणारं जेवण बरेच वर्ष घेतल्यामुळे. म्हणून आता आपल्याला आहारातून स्ट्रिक्टली कंपल्सरी रिफाईंड कार्बोहायड्रेट्स आणि फ्री शुगर साखर पूर्णपणे बंद करायचे. छोट्या छोट्या पोर्शन्समध्ये जेवण घ्या. कॉम्प्लेक्स फूड, प्रोटीन, कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स घ्या. तुम्ही जेवढं कॉम्प्लेक्स फूड खाल तेवढा कमी इन्सुलिन स्पाइक येणार. इन्सुलिन शरीरात जास्त वाढणार नाही. इन्सुलिन रेझिस्टन्स डायबिटीस रिव्हर्स करण्यासाठीचा 100% इफेक्टिव्ह आहार या विषयाचा डिटेल व्हिडिओ पुढच्या शुक्रवारी येणारच आहे. तो व्हिडिओ अजिबात मिस करू नका. रेझिस्टन्सचं दुसरं कारण होतं शरीरात साठलेलं फॅट. त्यावर काम सुरू करा. फॅट लॉस करायला सुरुवात करा. वेट ट्रेनिंग, वॉकिंग, स्विमिंग, जॉगिंग, शारीरिक हालचाल सुरू करा. रोज कमीत कमी 40 ते 45 मिनिटं मॉडरेट टू हाय इंटेन्सिटी एक्सरसाइज करणं गरजेचं आहे. आपण आपले स्नायू वापरत नसल्यामुळे तिथे सुद्धा साखर जात नव्हती. त्यामुळे हालचाल आणि व्यायामाचं प्रमाण वाढवून ते पूर्ववत आणण्यासाठी प्रयत्न सुरू करा. इन्फ्लमेशन म्हणजेच शरीराला येणारी सूज कमी करण्यासाठी स्ट्रेस लेवल्स कमी करायच्या आहेत. फिजिकल आणि मेंटल लेवल दोन्हीवर काम करायचं आहे. झोपेचं वेळापत्रक सुधारायचं आहे. फक्त इतक्या लहान लहान 3-4 गोष्टी: वजन कमी करणे, व्यायाम करणे, झोप पूर्ण घेणे, स्ट्रेस फ्री लाईफ जगणे आणि पोषक आहार घेणे. याने तुमची डायबिटीसची रिस्क ही कमी होणार आहे आणि इन्सुलिन रेझिस्टन्स सुद्धा 100% रिव्हर्स होणार आहे. धन्यवाद.